नमस्कार विद्यार्थी मित्रहो, येत्या 4 एप्रिलला जो बेसिक कोर्स ऑफ वैदिक न्यूमरोलॉजी चालू होणार आहे त्याच्या सिलेबस विषयी मी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतोय। त्या कोर्समध्ये काय शिकवलं जाणार आहे तर त्या कोर्समध्ये 1 ते 9 ग्रह शिकवले जाणार आहेत। म्हणजे 1 म्हणजे सूर्य, 2 म्हणजे चंद्र, 3 म्हणजे गुरु, 4 म्हणजे राहू, 5 म्हणजे बुध, 6 म्हणजे शुक्र, 7 म्हणजे केतू, 8 म्हणजे शनी, 9 म्हणजे मंगळ आणि साहजिकच 0 म्हणजे ब्रह्मांड। याबद्दलची माहिती सांगितली जाणार आहे। याचा अभाव असल्यावर काय होतं, ह्याचा प्रभाव असल्यावर काय होतं हे शिकवलं जाणार आहे। एखाद्या व्यक्तीचा मूलांक आणि भाग्यांक कसा काढावा हेही शिकवलं जाणार आहे। तो मूलांक आणि भाग्यांक त्या व्यक्तीचा सलोख्याचा आहे का, हे पहा। मूलांक जो आहे तो व्यक्तीच्या तिशीपर्यंत किंवा त्याचा विवाह होईपर्यंत प्रभावी असतो। एकदा का त्या व्यक्तीचा विवाह झाला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्याचा भाग्यांक त्याच्यावर ऍक्टिव्हेट होतो आणि मूलांकाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागतो किंवा कमीच होतो। आता मूलांक आणि भाग्यांक जर एकमेकाशी फ्रेंडली असतील तर त्या व्यक्तीच्या अलाइनमेंट चांगलं झाल्यात असं म्हणू शकतो आपण। आणि मूलांक आणि भाग्यांक जर फ्रेंडली नसतील तर त्याच्या विचाराचं आणि कृतीमध्ये द्वंद्व निर्माण होतं आणि त्या व्यक्तीला स्वतःला त्याचा त्रास होतो, त्याच्या कृतीतून ते जाणवतं। पण दुसरी गोष्ट आहे की मूलांक आणि भाग्यांकाचा जीवनावर काय परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत त्या कोर्समध्ये। त्याच्यानंतर आपण तत्व पाहणार आहोत, जसं की ज्यांचा मूलांक किंवा भाग्यांक 1, 5, 7 आहे, ही जलतत्वातली मंडळी असतात। जलतत्वातली मंडळी शांत स्वभावाची असतात, गोरी गोमटी असतात आणि थोडक्यात त्यांचं वायू आणि जलाशी खूप चांगलं जमतं। दुसरा आहे 2, 4, 8 जे आहेत ते अग्नितत्वातली मंडळी असतात। यांना मित्रपरिवार कमी असतात, थोडेसे रागीट तापट असतात, पण सेल्समध्ये हे खूप चांगले काम करतात। यांचा जो संबंध आहे, यांचा फक्त 2, 4, 8 वाल्यांशी त्यांचं चांगलं जुळतं। साहजिकच वायू आणि जलाशी यांना जुळवून घ्यावं लागतं। तिसरा जो आहे 3, 6, 9 येतो, ती वायू तत्वातली मंडळी आहेत। ही मंडळी साहजिकच वायू तत्वातली असल्यामुळे यांना प्रवास आवडतो, अत्र यत्र सर्वत्र जायला आवडतं, खायला आवडतं, इतर ठिकाणी फिरायला आवडतं। आणि अशा मंडळींना जलवाल्याशी ते चांगलं जमून घेतात, वायूवाल्याशी तर चांगलीच मैत्री जमते। फक्त अग्निवाल्याचं मात्र त्यांना लिमिटेड लोकांशी मैत्री होते, हा एक त्यातला एक ड्रॉबॅक आहे। तर या नोट्समध्ये मी तुम्हाला काय काय देणार आहे, तर आपल्याला साहजिकच हे शास्त्र शिकताना आपल्याला काय शिकायचं आहे की या पुरुषाच्या आणि स्त्रियांच्या जीवनावर याचे काय परिणाम होतात। तर हे मी इथं डिटेल याच्याबद्दलचे नोट्स बनवलेले आहेत। तुम्ही कोर्स जॉईन करेपर्यंत ह्याचं प्रिंटआउट तुम्हाला नक्कीच मिळेल की प्रत्येक ग्रहाचे काही विशिष्ट गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यात मी अजून काही माझ्या अनुभवाने त्याच्यात ॲड केलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बेसिक अभ्यासक्रमात दिल्या जाणार आहेत। साहजिकच माझं शिकवणं आणि हे शास्त्र तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुढचा ॲडव्हान्स लेवल 1 किंवा ॲडव्हान्स लेवल 2 चा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता। मला खात्री आहे की ह्या बेसिक वैदिक न्यूमरोलॉजीचा कोर्स लेवल 1 आणि लेवल 2 केल्यानंतर तुम्ही एक सक्सेसफुल न्यूमरोलॉजिस्ट होऊ शकता, या विषयाचे अभ्यासक होऊ शकता आणि साहजिकच इतरांना तुम्ही काउन्सिलिंग देऊ शकता। तर भेटूया। हा कोर्स आपल्याला 4 एप्रिलला चालू करायचा आहे। 4 एप्रिलला यावेळेस शुक्रवार आलेला आहे। नंतर हा कोर्स दर गुरुवारी असणार आहे, सायंकाळी 7 ते 8। तर भेटूया लवकरच। तुमचं नाव आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझ्या स्टेटसला किंवा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सांगा की मला कोर्समध्ये इंटरेस्ट आहे। आम्ही तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करू आणि तुम्हाला त्या कोर्समध्ये घेऊ। साहजिकच हा ऑनलाईन आणि ऑफलाईन असल्यामुळं जी लोक पुणे आणि परिसरातली आहेत ती सदाशिवपेठ पुणे येथे येतील, माझ्या समोर बसून ऑफलाईन ऐकतील। जी लोक इतर ठिकाणी आहेत ती लोक ऑनलाईन त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कार्यालयात बसून सुद्धा हा कोर्सचा आनंद घेऊ शकतात। याची फीस नाममात्र 996 रुपये आहे। तर त्वरा करा, ॲडमिशन घ्या। भेटूया पहिल्या लेक्चरमध्ये। थँक्यू।